हॅलो फ्रेंड्स, स्टडी विथ प्रथमेशमध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत तर आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे आपला कन्स्ट्रक्टर विथ डिफॉल्ट आर्ग्युमेंट। 6 मार्कासाठी क्वेश्चन आहे। विंटर 24 मध्ये हा क्वेश्चन विचारला गेला होता, म्हणजे हा लेटेस्ट क्वेश्चन विचारलेला आहे। तर याचा आन्सर कसं लिहायचं, एक्झाम्पलमधले प्रोग्राम कसं लिहायचं, आउटपुट काय असेल तो मी आज सर्व व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे। हा व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका। जर हा क्वेश्चन एक्झामला आला तर तुम्हाला या क्वेश्चनवरती 6 मार्क सोप्या पद्धतीने मिळून जातील। हातातले मार्क आहेत, सोडू नका मित्रांनो। तर हा ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग यूजिंग C++चा लेक्चर नंबर 5 आहे, युनिट नंबर 2। मी MSBTची प्रॉपर नोट प्रोव्हाइड केलेली आहेत। जर तुम्ही अगोदरचे व्हिडिओ बघितले नसेल तर बघून या। युनिट फर्स्ट कंप्लीट करू ना, बाकी सर्व मी DSC ड्युटीचा पण कंप्लीट केला। लवकरात लवकर मी DMAसाठी पण व्हिडिओ करेन। आय नो तुमची UT आता जवळ येत आहे, पण आता तुम्ही UTसाठी क्वेश्चन बँक थ्रू स्टडी करा, कारण आता DMSचे नोट करायला मला थोडा टाईम लागेल। तर माझा मोटिव्ह असा आहे की तुम्हाला फक्त बोर्डसाठी प्रिपरेशन करायचं, UTसाठी तुम्हाला सेल्फ प्रिपरेशन करणं गरजेचं आहे। आणि DMS हा खूप सोपा सब्जेक्ट आहे, तर ते देखील तुम्ही फक्त आता लर्न करा। मी तुम्हाला प्रत्येक चॅप्टर एक्सप्लेन करणार आहे। तरी देखील तुम्ही अजून देखील माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका मित्रांनो। आणि या व्हिडिओ लाईक करा, तुम्ही खूप लाईक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त व्हायरल करा, जेणेकरून सर्वांना याचा फायदा झाला पाहिजे। तर पहिल्यांदा आपण काय बघून घेऊ, तर पहिल्यांदा आपला टॉपिक आहे सिलेबस म्हणजे काय। बघा, सिलेबसमध्ये आपण बहुतेक टॉपिक क्लिअर केलेले आहेत। आता आपण बघणार कन्स्ट्रक्टर विथ डिफॉल्ट आर्ग्युमेंट, म्हणजे हा कन्स्ट्रक्टर विथ डिफॉल्ट आर्ग्युमेंटमध्ये नेमका क्वेश्चन काय येतो, कसा येतो तो पहिले बघून घेऊया। नंतर त्याचं मी डेफिनेशन देईन, सिंटॅक्स देईन आणि याचा एक्झाम्पल देईन मित्रांनो। तर बघून घेऊया आपण, जास्त टाईम तुम्ही तुमचा वाया घालवत नाही। तर बघा, पहिला मी प्रिव्हियस इयर क्वेश्चन सांगतो तुम्हाला काय काय आलेलं। बघा, असा क्वेश्चन होता, काय क्वेश्चन होता नीट बघा। क्वेश्चन होता डिफाईन कन्स्ट्रक्टर विथ डिफॉल्ट आर्ग्युमेंट विथ ॲन एक्झाम्पल। विंटर 24 मध्ये आला तो पण 6 मार्कसाठी। तर हे 6 मार्क तुमचे कसे डिस्ट्रीब्यूट करणार आहेत ना, ते पहिल्यांदा बघून घेऊया मित्रांनो। बघा, 6 मार्क कसे डिस्ट्रीब्यूट होणार। फर्स्ट बघा काय होणार आहे, फर्स्ट तुमची जी डेफिनेशन असेल त्याला तुम्हाला 1 मार्क मिळेल इथे। जो सिंटॅक्स असेल त्याला 1 मार्क भेटेल। जो प्रॉपर एक्झाम्पल म्हणजे तुमचा प्रोग्रॅमला 3 मार्क आहेत। 1 मार्क गेला कुठे मित्रांनो, तर 1 मार्क असेल तुमच्या आउटपुटला, समजला। तर तुमचा काय आउटपुट लिहाल त्याला तुम्हाला 1 मार्क, टोटल तुम्हाला इथे असतील 6 मार्क। तुम्हाला समजला कसा करायचं क्वेश्चन। पहिला डेफिनेशन लिहायला लागेल, नंतर सिंटॅक्स, नंतर एक्झाम्पल। एक्झाम्पल इम्पॉर्टंट 3 मार्क आहेत। त्या डेफिनेशनला तर फक्त 1 मार्क येतील, सिंटॅक्सला तर 1 मार्क येतील, एक्झाम्पलला तर 3 देतील, तुम्हाला 5 भेटतील। आणि जर तुम्ही आउटपुट देखील बरोबर भेटलं तर तुम्हाला मिळतील टोटल 6 मार्क। तर बघा याचा आन्सर आपल्याला कसं लिहायचं आहे। तर बघा, तर मित्रांनो इथे बघा, पहिला आपण डेफिनेशन लिहायला लागेल। डेफिनेशन सिंटॅक्समध्ये पहिले डेफिनेशन काय लिहाल तुम्ही। डेफिनेशन अशी आहे मित्रांनो की अ कन्स्ट्रक्टर विथ डिफॉल्ट आर्ग्युमेंट इज अ कन्स्ट्रक्टर विथ डिफॉल्ट आर्ग्युमेंट म्हणजे काय, जो कन्स्ट्रक्टर विथ डिफॉल्ट आर्ग्युमेंट इज म्हणजे तो अ कन्स्ट्रक्टर वेअर 1 or more पॅरामीटर हॅव डिफॉल्ट व्हॅल्यू। म्हणजेच की काय की जो कन्स्ट्रक्टर आहे, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर म्हणजेच की कन्स्ट्रक्टर जिथे 1 किंवा त्यापेक्षा जास्त पॅरामीटर आहेत, पण कसे आहेत, डिफॉल्ट व्हॅल्यूने आहेत। कसे आहेत, डिफॉल्ट व्हॅल्यू, त्यांची व्हॅल्यू काय आहे, सेट नाही आहे, ती डिफॉल्ट आहे। समजलं। पहिला पॉईंट तुम्हाला समजलेला लिहून घ्या, स्क्रीनशॉट काढा। दुसरा पॉईंट पण बघून घ्या काय लिहायचं तुम्हाला। बघा, दुसरा पॉईंट काय आहे, दिस अलो ऑब्जेक्ट टू बी क्रिएटेड विथ द फीवर आर्ग्युमेंट और इवन नो आर्ग्युमेंट। फीवर माझ्याकडनं आय थिंक सो मिस्टेक झाला आहे, विथ आर्ग्युमेंट और इवन नो आर्ग्युमेंट असं लिहिलं तरी तुम्ही चालेल, समजला। अँड डिपेंडिंग ऑन द नंबर ऑफ द डिफॉल्ट प्रोव्हाइडेड, म्हणजे जितके काही डिफॉल्ट नंबर प्रोव्हाइडेड केलेले आहेत त्यानुसार त्याचे आर्ग्युमेंटनी ऑब्जेक्ट थ्रू क्रिएट केले जातात। म्हणजेच की काय, तुम्हाला आता समजणारच नाही का, मला माहिती आहे तुम्हाला नाही समजणार। जेव्हा मी एक्झाम्पलमध्ये तुम्हाला सांगेन ना, तुम्हाला सांगेन की या लाईनीचा नेमका अर्थ काय होता। फीवर म्हणजे जास्तीत फीवर म्हणजे आय थिंक सो असेल की कमीत कमी ऑब्जेक्ट। मी पण मॉडेल आन्सरमधनं काढल्या बहुतेक फीवर मीन्स कमीत कमी ऑब्जेक्ट अँड इवन नो आर्ग्युमेंट, म्हणजे आर्ग्युमेंट नसेल तरी पण चालेल, त्यानुसार तो ऑब्जेक्ट काय केला, तो क्रिएट केला तो। आता बघा, हे आपले तुम्हाला इतकं तुम्हाला 1 मार्क मिळून जाईल मित्रांनो। मग तुम्हाला काय सिंटॅक्स, बघा सिंटॅक्स कसा करायचा आहे। आपल्याला माहिती आहे क्लास, आणि मी तर क्लास नेम घेतला, कर्ली ब्रॅकेटने ओपन केला,
केलं ती गोष्ट. पब्लिकमध्ये आलो, पब्लिकमध्ये मी क्लास नेम म्हणजे जो काय हे आहे मी सांगितलं होतं की कन्स्ट्रक्टर इज सेम ॲज अ क्लास नेम. बघा इंटिजर ए इंटिजर बी 0 0 डिफॉल्ट ठेवले आहे, सेट नाही केलेत, बरोबर आहे का, व्हॅल्यू वगैरे सेट केलेत. कन्स्ट्रक्टर बॉडी इतका जरी तुम्ही मिळाला तरी पण तुम्हाला तर कोणीही 2 मार्क देतील. आता मेन आपला राहिला एक्झाम्पल. तो एक्झाम्पल कसं लिहायचं तुम्ही तुम्हाला दाखवतो. पण अजून देखील तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल आणि सबस्क्राईब केलं असेल लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. आता आपण बघून घेऊया एक्झाम्पल. तर मित्रांनो इथं आपण एक्झाम्पल बघून घेऊया की कन्स्ट्रक्टर विथ डिफॉल्ट आर्ग्युमेंट म्हणजे कसं लिहायचं. एक्झाम्पल पण बघूया, कन्स्ट्रक्टरची डिफिनेशन बघितली आपण, सिंटॅक्स पण बाकी साईडमध्ये बघून घेतलं. आता बघूया एक्झाम्पल काय करायचं. बघा मित्रांनो पहिल्यांदा आपण काय केलं तर हेडर फाईल टाकून घेतली, राईट आहे. हॅशटॅग इन्क्लूड आयोस्ट्रीम कशासाठी, सी आउट आणि सी इन सारखं लिहू शकत नाही म्हणून आपण इथे हेडर फाईल ॲज इट इज टाकून घेतलेलं आहे. आपल्याला माहिती आहे इथं आपण काय घेतो युझिंग नेमस्पेस स्टँडर्ड, आपण घेतला युझिंग नेमस्पेस स्टँडर्ड, हे तुम्हाला देखील माहिती आहे. मी तर या प्रोग्राममध्ये काय केलं मित्रांनो क्लास क्रिएट केले स्टुडंट नावाची, राईट. क्लास मी पण करा स्टुडंट नावाची करा, कर्ली ब्रॅकेटने ओपन करा. पुढे काय करा मित्रांनो, पुढे या मी नेम घेतला आणि एज घेतला. स्टुडंटची मला नेम डिस्प्ले करायचे, एज डिस्प्ले करायचे विथ डिफॉल्ट आर्ग्युमेंटने. तर मी ते कसं करू शकतो तर बघा क्लास घेतला, नेम घेतला स्ट्रिंगमध्ये, एज घेतला इंटिजरमध्ये. म्हणजेच की याचा अर्थ काय की स्ट्रिंगमध्ये नेम आहे, इंटिजरमध्ये एज आहे. परत घेतला बघा प्रायव्हेट झाला ऑटोमॅटिक. मी इथं पब्लिक नावामध्ये स्टुडंट नावाचा कन्स्ट्रक्टर क्रिएट केला. कसा कन्स्ट्रक्टर केला मी सांगितलं होता की जो तुमचा क्लास नेम असतो तो सेम ॲज अ कन्स्ट्रक्टर, म्हणजे कन्स्ट्रक्टर इथं काय आपला घेतलेलं इथं स्टुडंट मी घेतलेलं आहे, राईट. त्याच्यामध्ये काय टाकला स्ट्रिंग एन, ओके. स्ट्रिंग एन, स्ट्रिंग काय आपली तर नेम आहे, त्याला मी व्हेरिएबल काय दिला एन, आणि इथे एक डिफॉल्ट व्हॅल्यू टाकली त्याची अननोन. समजलं मित्रांनो, अननोन डिफॉल्ट व्हॅल्यू इथं सेट केली. परत इंटिजरमध्ये काय आपला इथे एज आहे ते मी टाकला एजचा ए टाकला आणि इज इक्वल टू टाकला 18. समजलं इथपर्यंत. 18 टाकला. इथे डिफॉल्ट व्हॅल्यू याची एक व्हॅल्यू आहे, डिफॉल्ट आहे, सेट आहे, डिफॉल्ट मीन्स सेट केलेली व्हॅल्यू, राईट. ए इज इक्वल टू 18. आता मग सांगा मग इथे नेम इज इक्वल टू काय होईल एन होईल, राईट. तर मग एज इज इक्वल टू काय होईल तर मित्रांनो एज इज इक्वल टू होईल ए. समजलं इथपर्यंत. इथे तुम्ही लिहा ए. हा झाला तुमचा एक म्हणजे कन्स्ट्रक्टरचा जो आतमध्ये आपल्याला जो काय बॉडी लिहायचं होतं तो. आता पुढे बघूया बघा व्हॉइड डिस्प्ले. पुढे काय केलं मित्रांनो व्हॉइड डिस्प्ले नावाचा आपण एक फंक्शन क्रिएट केला. काय केला फंक्शन क्रिएट केला. त्याच्यामध्ये आपल्याला कसं डिस्प्ले करायचं की आपला आउटपुट काय असेल तर सी आउटमध्ये आलो त्यामुळे टाकला आपण नेम. मग हा नेम इज इक्वल टू हा टाकला ना तो आउटपुट ॲज इट इज खाली प्रिंट होईल. बघा आला आउटपुटला नेम इथे दिसतोय तुम्हाला बघा नेम दिसला इथे असा हा तो प्रिंट होईल. पण नेम प्रिंट काय झाला पाहिजे जी नेममधली व्हॅल्यू आहे ती म्हणजे या नेममध्ये आपली जी व्हॅल्यू असेल ती. नेम इज इक्वल टू काय एन आहे. एन काय आहे अननोन आहे. जेव्हा ऑब्जेक्ट थ्रू आपण कॉल करू तेव्हा अननोन प्रिंट झाला पाहिजे. इथं आपण व्हॅल्यू याची सेट केलेली आहे बरोबर. इथे याची व्हॅल्यू सेट केलेली आहे. आता मला सांगा एज घेतला मी राईट. इथं एज घेतला म्हणजे हा एज घेतला आणि एजचा काय केला आपण इथं याप्रमाणे इथं एजचा एज लिहिलेला आहे आणि त्याला शेवटला एंड एल केलेला. आणि मित्रांनो काय केलं आपण एजला इथे एन एल असतो. एंड एल मला एंड एल म्हणजेच की काय की एंड ऑफ द लाईन. समजलं मित्रांनो एंड ऑफ द लाईन इथं आपण केलेलं आहे म्हणजे हा इथे एवढा प्रिंटर. नेम इज इक्वल टू जी नेमची व्हॅल्यू असेल ती एज इज इक्वल टू एजची व्हॅल्यू असेल ती. क्लोज केला की क्लोज केला बघा व्हाईट डिस्प्ले क्लोज केला आणि हा स्टुडंटचा हा क्लोज केला म्हणून इथं सेमी कॉलन आहे बघा सेमी कॉलन. समजलेलं आहे. आता बघा मी इंटिजर मेनमध्ये या. इंटिजर मेनमध्ये आला तर इंटिजर मेनमध्ये नेमकं काय करायचं आहे मेन फंक्शनमध्ये नेमकं काय होतं की बघा स्टुडंटचा ऑब्जेक्ट क्रिएट केला. मी तुम्हाला सांगितलं होतं की ऑब्जेक्ट क्रिएट हा मेन फंक्शनमध्येच होतो बरोबर आहे. तर बघा S1 क्रिएट केला आणि मित्रांनो माझी इथे एक स्टेप राहिलेली आहे. सॉरी इथे एक स्टेप राहिलेली आहे. तुम्ही ॲड करा इथे बघा काय काय करायचं आहे. रिटर्न 0च्या अगोदर काय करायचं तुम्हाला S1ने काय करायचं आहे डिस्प्लेला कॉल करायचं आहे. ओके S1नी डिस्प्लेला कॉल करायचं आहे. कंटिन्यू S2ने पण डिस्प्लेला कॉल करा. हां S2ने पण डिस्प्लेला कॉल करा आणि S3ने पण डिस्प्लेला
कॉल करा. इथं माझ्या बाय मिस्टेक मी गडबडीमध्ये थोडंसं विसरलो, पण तुम्ही मिस्टेक करू नका. S1 डिस्प्लेला कॉल करा, S2 डिस्प्लेला कॉल करा, S3 डिस्प्ले करा. काय आहे बघा, S1ने मी काय टाकला, S1ने इथं मी कायच नाही टाकलं बघा. मग डिफॉल्ट व्हॅल्यू काय आहे, एक आहे अननोन आणि दुसरं आहे एज इज इक्वल टू 18. मग नेम इज इक्वल टू काय बघा, नेम इज इक्वल टू नेम इज इक्वल टू एन इज इक्वल टू अननोन. मग इथं प्रिंट काय होणार तुमचा, इथं प्रिंट होणार आहे अननोन, बरोबर आहे. अननोन प्रिंट होणार आणि एज काय प्रिंट होणार आहे, एज प्रिंट होणार आहे 18. समजला, एज काय प्रिंट होणार आहे तर 18 प्रिंट होणार आहे मित्रांनो. आता पुढे बघा, स्टुडंटचा S2 ऑब्जेक्ट क्रिएट केला. ओके, S2 ऑब्जेक्ट क्रिएट केला आणि याच्यामध्ये मी नाव काय टाकला, समजा माझं नाव टाकलं इथे प्रथमेश, इथे मी टाकला प्रथमेश, बरोबर आहे. मग आता इथं प्रिंट काय होणार बघा, S1 स्टुडंटला बघा, S1 स्टुडंट डिस्प्लेला कॉल केला, डिस्प्लेमध्ये काय नेम इज इक्वल टू काय आहे प्रथमेश आहे. मग इथे काय तुम्हाला प्रिंट होणार आहे, इथं प्रिंट होणार आहे प्रथमेश, बरोबर आहे. इथे बघा, इथे प्रिंट होणार आहे प्रथमेश आणि इथं एज आपण टाकले काय, एज टाकलेली नाही आहे, तर एज आपण टाकले इथे तर इथे ऑटोमॅटिकली इथे 18 होऊन जाईल. बिकॉज आपल्याला माहिती आहे एज काय आहे, तर एज इज इक्वल टू 18 आहे. समजलं. फक्त माझ्याकडनं मिस्टेक झाली की तू बघा स्टुडंट इथपर्यंत कंप्लीट केलं तर हे स्टेप लिहिले नव्हते. तुम्ही हे लिहायला विसरू नका, तुम्ही हे लिहा आणि नंतर मग रिटर्न 0 करू फंक्शनला फिनिश करा. स्टुडंट 3चा S3 क्रिएट केला. तर एका मुलीचं नाव घेऊया, समजा मी इथं नाव घेतला अंतरा, तर असं मी नाव घेतलं, तिथं एज टाकला, इथं समजा टाकला 17 टाकला असेल राईट. तर मग इथे काय येणार आहे बघा, तर इथं काय प्रिंट होईल बघा, इथं प्रत्येक खाली काय बघा नेम आहे ते, बरोबर. नेमची इथं खाली येईल अंतरा, असा नेम येईल, बरोबर आहे. तसा नेम आहे, काय स्पेलिंग मिस्टेक झाली असेल तर अंतरा नावाच्या पुढे कोणी चिडू नये. आणि इथं 17 तिची एज येईल, बरोबर आहे. तर कुणाला राग येतो काय येतो स्पेलिंग चुकली वगैरे, तर नाही पण बरोबर स्पेलिंग आहे, टेन्शन घेऊ नका. रिटर्न 0 करा, बरोबर आहे. S1ने डिस्प्ले करा, S2ने पण डिस्प्ले करा, S3ने पण डिस्प्ले करा आणि रिटर्न करा 0. इतका सिंपल प्रोग्राम आहे. इतका प्रोग्राम मिळाला तर तुम्हाला हमखास 3 मार्क मिळतील आणि आउटपुटला तर 1 मार्क, मग 4 मार्काचा प्रोग्राम झाला. सर असा क्वेश्चन विचारला की फक्त डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरचं एक्झाम्पल द्या, तर इतकं तुम्ही तरी पण चालेल. तर अजून देखील तुम्हाला असे कॉन्टेंटचे व्हिडिओ पाहिजे असतील तर मला कमेंट करून सांगा, मी तुम्हाला नक्की प्रोव्हाइडचे व्हिडिओ करेन. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.